ग्रामपंचायत स्तरावर काम करणारा ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, संगणक, परिचालक, ग्राम रोजगार सेवक यांनी एकत्रितपणे पहिल्यांदा संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोमवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतीचे व्यवहार कोंडले आहेत। ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून पंचायत विकास अधिकारी असे पदनाम करावे। या दोन्ही पदकांडी अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशी अंमलबजावणी करण्यात यावी। ग्रामसेवक पदाचा सेवा प्रवेश अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्था कराव्यात। या संदर्भात जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रकाश रमावंत यांनी सांगितले की जिल्ह्यात 362 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक याशिवाय 680 संगणक परिचालक संपावर गेल्याची माहिती मिळाली। ग्रामपंचायत स्तरावर दैनिक कामांसाठी अडचणी आल्या, परंतु त्या ठिकाणी पर्यायी मनुष्यबळ वापरून कामे करण्यात येत आहे। नियमात सुधारणा करून कोणत्याही शाखेचे पद हे शैक्षणिक अर्हता करावी या व अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे। ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, संगणक परिचालिका, ग्राम रोजगार सेवक यांनी या संपाला पाठिंबा देत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर। नमस्कार, मी रवींद्र चव्हाण, ग्राम संवाद संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष। आजपासून 3 दिवस ग्रामसेवक, ग्रामपंचायत ऑपरेटर तसेच सरपंच संपावर जात असल्याची बातमी कळाली। विशेष म्हणजे पहिली वेळेस सरपंच हे देखील संपावर जात असल्याची बातमी कळाली। खरं तर सरपंच हे लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी जर संपावर जायला लागले तर भविष्यात लोकशाहीचं चित्र येते आपल्याला अवघड दिसत आहे। मित्रांनो, सरपंच असो, ग्रामसेवक असो, कर्मचारी असो, त्यांच्या मागण्या रास्त असतील त्या बाबतीत कुणाचं दुमत नाही। त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी योग्य ते दुसरे पर्याय निवडावेत, परंतु संपावर जाणं हा पर्याय नाही। उलट ग्रामसेवकांनी, कर्मचाऱ्यांनी असं सांगायला पाहिजे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही 24 तास काम करू किंवा एकही सुट्टी घेणार नाही। अशा आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी असे काहीतरी निर्णय घेतले तर सर्वसामान्य जनता देखील त्यांच्या सोबत राहील आणि सरकारला देखील विचार करावा लागेल। परंतु कोणत्याही संघटना, कोणतेही शासकीय कर्मचारी, अधिकारी उपसूट त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी जर संप पुकारत असतील तर ते योग्य नाही। अशा या सर्व कर्मचाऱ्यांवर ज्यांना संप पुकारता येणार असा काहीतरी कायदा शासनाने करायला पाहिजे आणि या संपामध्ये जे सरपंच सामील होतील त्यांच्यावर शासनाने कारवाई करायला पाहिजे। कारण लोकप्रतिनिधी जर संपावर गेला तर लोकशाहीचं भविष्य यापुढे अंधारात राहील। धन्यवाद।